नव्या सरकार स्थापनेच्या घडामोडींना हा वेग आल्याचं खरं तर पाहायला मिळत आहे। लवकरच नवा मुख्यमंत्री कोण याचाही खुलासा होईल। तीनही जे ज्येष्ठ नेते आहेत ते ठरवून मुख्यमंत्री पदाचा चेहरा घोषित करतील। त्याआधीची ही दृश्य, आज विद्यमान विधानसभेचा शेवटचा दिवस आहे। आज विधानसभा बरखास्त झाली की त्यानंतर नवं सरकार अस्तित्वात येईल आणि नवा मुख्यमंत्री हा घोषित होईल। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हा राजीनामा दिला, त्यावेळी आपण हे दृश्य पाहतोय। तर महायुतीला जे विधानसभेमध्ये यश मिळालेलं होतं, तर या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी सुशांत सावंत सध्या आपल्यासोबत आहेत। सुशांत, आपण सध्या पाहतोय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपला राजीनामा सुपूर्द केल्याचं पाहायला मिळतंय। अगदी बरोबर आहे गौरी, थोड्याच वेळापूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांचा राजीनामा राज्यपाल यांच्याकडे सुपूर्द केलेला आहे। मुख्यमंत्र्यांनी राजीनामा दिला अर्थात संपूर्ण मंत्रिमंडळाचा तो राजीनामा असतो, त्यामुळे आता हे सरकार बरखास्त झालेलं आहे, मुदत संपलेली आहे। आता खऱ्या अर्थानं नव्या सरकारच्या हालचालींना वेग येणार आहे। स्पष्ट बहुमत महायुतीला आहे, महायुतीचा मुख्यमंत्री होणार। मात्र मुख्यमंत्री महायुतीमध्ये भाजपचा की एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचा हा प्रश्न अजूनही कायम आहे। भाजप दावा करतंय गौरी की मुख्यमंत्री भाजपचाच असेल आणि अर्थातच सर्वाधिक पसंती जी आहे ती देवेंद्र फडणवीस यांच्या नावाला आहे। तर दुसरीकडे शिंदे गटाकडून देखील, शिंदेंच्या शिवसेनेकडून देखील या ठिकाणी आपण जर बघितलं असेल तर दावा केला जातोय की एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होतील, कारण एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली खरं तर संपूर्ण निवडणूक जी आहे ती लढली गेली आणि एकनाथ शिंदे लाडकी बहीण योजना जी आहे ती घराघरामध्ये पोहोचण्यामागे प्रमुख कारण जे आहे ते एकनाथ शिंदेंचा चेहरा। त्यामुळे एक दबाव तंत्र जे आहे ते शिंदेंच्या शिवसेनेकडून वापरलं जात आहे। तर दुसरीकडे भाजपकडून देखील, भाजपच्या नेत्यांकडून आणि पदाधिकाऱ्यांकडून एक दबाव तंत्र वापरलं जात आहे। कालच आपण बघितलं, अनेक मंदिरामध्ये होम हवन करण्यात आले, एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री व्हावेत अशा आशयाचे होम हवन होते। सर्व शिंदेंच्या पदाधिकाऱ्यांनी आणि महत्वाच्या नेत्यांनी हे होम हवन केले होते। तर दुसरीकडे भाजपच्या पदाधिकाऱ्यांकडून देखील भावी मुख्यमंत्री अशा आशयाचे फलक जे आहे ते नागपूर असेल, मुंबईतील काही भागात जे आहेत ते लागले होते। त्यामुळे आता खरा प्रश्न येतोय की मुख्यमंत्र्यांनी आता राजीनामा दिलाय, नवीन मुख्यमंत्री कोण आहे, कारण येत्या आठवड्याभरात खऱ्या अर्थानं हालचाली ज्या आहेत त्या सुरू होतील। आपण जर बघितले असाल तर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे आमदार मनीषा कायंदे त्या देखील राजभवनावर गेलेल्या आहेत। त्यासोबत मंत्री दीपक केसरकर ते देखील राजभवनात आहेत एकनाथ शिंदे यांच्यासोबत। तर भाजपकडून देवेंद्र फडणवीस हे स्वतः आतमध्ये आहेत। त्यामुळे आता अर्थात राजीनामा दिलेला आहे एकनाथ शिंदे यांनी। आता हालचाली कशा वेगाने होत आहेत ते पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। एकनाथ शिंदे गटाकडून गटनेता नेमलेला आहे। भाजप आपला गटनेता कधी नेमणार आहे, कारण गटनेता निवडीसाठी अर्थात आमदारांची बैठक जी आहे ती घ्यावी लागते, आमदारांना बोलावं लागतं। आता भाजपच्या आमदारांना अद्याप तरी बैठकीचा कोणताही निरोप गेलेला नाही। त्याचं मुख्य कारण म्हणजे जो निर्णय व्हायचा आहे तो केंद्रात होणार आहे। हा केंद्रात निर्णय झाल्यानंतरच भाजपच्या आमदारांची एक बैठक होईल आणि भाजपकडून गटनेता जो आहे तो निवडला जाणार आहे। नक्कीच सुशांत, या सर्व घडामोडींवर असंच लक्ष ठेवून राहा। तर याआधी पाहूयात काही नव्या हेडलाईन्स। नव्या सरकार स्थापनेच्या घडामोडींना वेग, शिंदेंचा मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा, राज्यपाल CP राधाकृष्णन यांच्याकडे राजीनामा सुपूर्द। नव्या सरकारच्या स्थापनेपर्यंत शिंदे काळजीवाहू मुख्यमंत्री। मुख्यमंत्रीपदावर सामोपचारानं मार्ग काढण्याचा महायुतीमध्ये प्रयत्न, एकनाथ शिंदेच पुन्हा मुख्यमंत्री व्हावेत शिंदेंच्या आमदारांना अपेक्षा, तर भाजपाचाच मुख्यमंत्री व्हावा भाजपच्या आमदार आणि नेत्यांची अपेक्षा। आजही सागर आणि वर्षा बंगल्यावर बैठकांचा सपाटा, मंत्रिपदासाठी इच्छुकांची गर्दी, दुपारी भाजपाची बैठकही पार पडणार। शरद पवारांनी बोलावली YB चव्हाण सेंटरला बैठक, पराभूत उमेदवार आणि नेत्यांशी साधणार संवाद। राज्याच्या पोलीस महासंचालकपदी पुन्हा एकदा रश्मी शुक्ला आज महासंचालक पदाचा कार्यभार स्वीकारणार। शुक्लांना विधानसभा निवडणुकीआधी सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आलेलं होतं।
नमस्कार, मी गौरी सारंग. पुढारी न्यूजमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत. आणि बुलेटिनच्या सुरुवातीला आताची सर्वात मोठी बातमी. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या मुख्यमंत्री पदाचा राजीनामा सुपूर्द केलेला आहे आणि त्यावेळी आपण हे दृश्य पाहू शकतो. दोन्हीही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार हे त्यांच्या समवेत उपस्थित होते आणि त्यावेळी त्यांनी आपल्या मुख्यमंत्री पदाचा हा राजीनामा सुपूर्द केला. त्यावेळीची ही दृश्य. नवं सरकार स्थापन होईपर्यंत काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून राज्यपाल यांच्याकडून शिंदे यांची ही नियुक्ती करण्यात आलेली आहे. फडणवीस यांच्या मुख्यमंत्री पदासाठी भाजपा नेत्यांचा जोर पाहायला मिळतोय. अजित पवार यांच्या राष्ट्रवादीकडून पाठिंबाही जाहीर झाल्याचं पाहायला मिळत आहे. महत्त्वाची अपडेट आपण ही पाहू शकतोय. आपण ही त्यावेळीची दृश्य आहेत जेव्हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपला राजीनामा सुपूर्द केलेला होता. त्यावेळीची ही दृश्य. दोन्ही उपमुख्यमंत्री सुद्धा त्यांच्या समवेत उपस्थित होते. तर या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात. आमचे प्रतिनिधी सुशांत सावंत सध्या आपल्यासोबत आहेत. सुशांत, आपण पाहिलं खरं तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपला हा राजीनामा सुपूर्द केला. विधानसभेचा निकाल पाहिला तर महायुतीमध्ये भाजपाला सगळ्यात जागा मिळालेल्या आहेत, तर त्यांनी यश संपादित केलेलं आहे. जर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस झाले तर पुढची समीकरणं नेमकी काय असू शकतात? अगदी बरोबर आहे. आपण जर बघितलं असेल तर 132 भाजपचे आमदार आहेत, तर अपक्ष 5 म्हणजे 137 जे आहेत ते भाजपचे आणि अपक्षाचे मिळून आमदार आहेत. तर अजित पवार यांच्या गटानं, अजित पवार यांच्या राष्ट्रवादीनं भाजपला पाठिंबा दिलेला आहे. त्यामुळे अर्थातच 177च्या आसपास तो आकडा जातोय आणि आता एकनाथ शिंदे देखील महायुतीत आहेत. त्यामुळे कुठेतरी देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री व्हावे यासाठी अर्थात लॉबिंग करण्यात आली होती. मात्र दुसरीकडे एकनाथ शिंदे गटाचा देखील दावा तोच आहे की मुख्यमंत्री आमचा तरी तिन्ही नेते जे आहेत ते कदाचित एकत्र बसू शकतात. अजित पवार असतील, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असतील आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील, ते तिन्ही नेते एकत्र बसू शकतात. आपण जर बघितलं असेल तर आता थोड्याच वेळापूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला. त्यामुळे संपूर्ण मंत्रिमंडळ जे आहे ते आता बरखास्त झालेलं आहे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जे आहेत ते काळजीवाहू मुख्यमंत्री असतील. त्यामुळे येत्या आठवड्याभरात ज्या आहेत त्या मुख्यमंत्री पदाच्या हालचाली ज्या आहेत त्या सुरू होतील. सत्ता स्थापनेच्या हालचाली ज्या आहेत त्या सुरू होतील. देवेंद्र फडणवीस जर मुख्यमंत्री झाले तर स्वाभाविकच आहे महत्वाचं खातं जे गृह खातं आहे ते देवेंद्र फडणवीस यांच्याकडे राहील. कारण देवेंद्र फडणवीस 2014 साली ज्यावेळी मुख्यमंत्री झाले होते त्यावेळी त्यांनी स्वतःकडे गृह खातं असेल, नगरविकास खाते अशी महत्वाची जी खाती आहे ती स्वतःच्या हातात ठेवली होती. एक कंट्रोल राहावा या संपूर्ण खात्यांवर, त्यामुळे त्यांनी ती खाती स्वतःच्या हातात ठेवली होती. तर ज्यावेळी 2022ला म्हणजे 2.5 वर्षापूर्वी ज्यावेळी सत्ता स्थापन झालं, म्हणजे महाविकास आघाडीचं सरकार बरखास्त झाल्यानंतर राज्यात युतीचं सरकार आलं, एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस झाले आणि वर्षभरानंतर अजित पवार देखील या सरकारमध्ये आले. त्यावेळी एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यानंतर गृह खाते जे आहे ते महत्वाचं देवेंद्र फडणवीस यांनी स्वतःचकडे ठेवलं होतं. कारण गृह खात्यावर देवेंद्र फडणवीसांचा एक कंट्रोल आहे. देवेंद्र फडणवीस एक अभ्यासू नेते आहेत, कायदा सुव्यवस्थेचे अभ्यासक आहेत, ते वकील राहिलेले आहेत. त्यामुळे कुठेतरी गृह खात्यावर ते कमांड त्यांची असते, त्यामुळे ते गृह खात्यात ठेवलं. त्यामुळे आता मुख्यमंत्री पदाच्या निवडीसोबतच खाती वाटप कोणती होणार हा महत्वाचा प्रश्न आहे. कारण महायुती म्हणून आपण एकत्र गेलोय. महायुती ज्यावेळी जागा वाटप होतं त्यावेळी देखील हेवे दावे होते, ते बाजूला ठेवून खरं तर महायुती कशी एक संघ राहील, महायुती एकत्र राहील यासाठी भर देण्यात आला होता. मुख्यमंत्र्यांचं देखील ट्विट तेच आहे की आपण महायुती म्हणून एकत्र आलोय, त्यामुळे आपण महायुती म्हणूनच सामोरे जाऊ सरकारला. त्याचमुळे आता ज्यावेळी खाते वाटप ज्यावेळी केली जातील त्यावेळी एकनाथ शिंदेच्या शिवसेनेला किती खाते देता येतील, 10 ते 12 खाते अर्थातच त्यांना द्यावी लागतील आणि महत्वाचे पोर्टफोलिओ म्हणजे महत्वाची खाती जी आहेत ती त्यांना द्यावी लागतील. त्यामुळे आता उद्योग सारखं खातं आहे ते एकनाथ शिंदेकडे आताचं सरकार असताना देखील त्यांच्याकडे होते. उदय सामंत उद्योग मंत्री होते. काही शिक्षण हे असेल अशी महत्वाची जी खाती आहेत ती त्यांच्याकडे राहते. पण जर मुख्यमंत्री पद जर एकनाथ शिंदेना मिळत नसेल तर अर्थातच एखाद दुसरं महत्वाचं खातं जे आहे ते एकनाथ शिंदे स्वतःकडे ठेवण्याच्या मनस्थितीत आहेत. कारण एकनाथ शिंदे 2.5 वर्ष मुख्यमंत्री राहिलेले आहेत. त्यांच्या चेहऱ्यावर खरं तर ही निवडणूक पूर्ण लढली गेलेली आहे. भाजपच्या प्रत्येक सभेमध्ये सांगितलं जात होतं की आमचा महायुतीचा चेहरा जो आहे तो मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आहेत आणि त्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही ही निवडणूक लढतोय. अर्थात त्यावेळी कुणीही सांगितलं नाही की मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोणी जाहीर केला नव्हता. त्यामुळे आता प्रश्न हा निर्माण होतोय की मुख्यमंत्री पद जर भाजपनं
ठेवलं, कार्यकर्त्यांच्या म्हणण्यानुसार, कार्यकर्त्यांच्या आग्रहानुसार जर मुख्यमंत्रीपद भाजपकडे राहिलं तर अर्थात एकनाथ शिंदेचा सन्मान हा करावाच लागेल, अजित पवारांचा सन्मान हा करावाच लागेल, कारण हे दोन्ही पक्ष आल्यामुळेच आता खऱ्या अर्थाने महायुतीला स्पष्ट बहुमत आणि बहुमताच्या पार जो आहे तो आकडा महायुतीला मिळालेला आहे। त्यामुळे अर्थात आता काय निर्णय घेता काय बघितलं हो, दोन्ही उपमुख्यमंत्री बाहेर येतील, बाहेर आल्यानंतर ते माध्यमांना प्रतिक्रिया देणार का? बाहेर आल्यानंतर ते माध्यमांना प्रतिक्रिया देणार का? कारण आपण पाहिलं असेल तर सध्या प्रतिक्रिया देणं तीनही नेते टाळतायत, कारण वरूनच तसे आदेश आहेत, जोपर्यंत निर्णय होत नाही तोपर्यंत कुणीही माध्यमांशी बोलू नका। इतर नेते बोलतायत दोन्ही पक्षांकडून, मात्र हे तिन्ही प्रमुख नेते जे आहेत ते अजूनही माध्यमांसमोर आलेले नाहीत, माध्यमांशी त्यांनी संवाद साधलेला नाही। त्यामुळे आता बाहेर आल्यानंतर तिन्ही नेते काय बोलतायत का हे बघावं लागेल। मात्र प्रश्न हाच आहे की आता सरकार बरखास्त झालेलं आहे, राजीनामा दिलेला आहे, लवकरात लवकर महायुती सरकार बनवतंय का? कारण इतकं स्पष्ट बहुमत असताना वेळ फक्त होतोय तो म्हणजे मुख्यमंत्री पदाच्या चेहऱ्यावरून हो, हेवे दावे, त्यामुळे कुठेतरी हा विलंब होतोय। त्यामुळे आता हा वाद मिटवला जातोय का? मुख्यमंत्री पदाचा निर्णय सोडवला जातोय का? खुद्द केंद्रीय गृहमंत्री अमित शहा या ठिकाणी आल्यानंतर हा पेच सुटणार आहे का? ते देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरेल। गौरी, हो, नक्कीच सुशांत, या सर्व घडामोडींवर असंच लक्ष ठेवून राहा। तर राजभवनाबाहेरून आमचे प्रतिनिधी निखिल चव्हाण सुद्धा आपल्यासोबत आहेत। निखिल, काय सध्याची परिस्थिती आहे? नुकतंच आपण पाहिलं मुख्यमंत्री पदाचा एकनाथ शिंदे यांनी राजीनामा दिला, सध्याची काय परिस्थिती तिथली म्हणते? नक्कीच गौरी, आपण पाहायचं झालं तर जवळपास अर्धा तासाहून जास्त वेळ झालेला आहे की ज्या ठिकाणी मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री या राजभवनावरती आलेले आहेत आणि याच राजभवनामध्ये आता मुख्यमंत्र्यांनी आपला राजीनामा आहे तो देखील राज्यपालांकडे दिलेला आहे आणि त्यानंतरच या ठिकाणी जे संपूर्ण मंत्रिमंडळ आहे ते देखील बरखास्त झालेलं आहे। परंतु आता येणाऱ्या काळामध्ये नक्की नवीन चेहरा मुख्यमंत्र्यांचा हा कोण आहे किंवा मुख्यमंत्री कोण होतात हे देखील पाहणं तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे, कारण याच राजभवनावरती गेल्या 2.5 वर्षामधील या संपूर्ण राज्यातील जे काही राजकारण आहे त्याचं केंद्रबिंदू ठरलेलं हे राजभवन आहे आणि याच राजभवनामध्ये गेल्या 5 वर्षात 2 मुख्यमंत्र्यांनी आहेत ती देखील शपथ घेतलेली आहे। परंतु आपण जर ह्या महायुतीच्या काळातील जर आता आगामी मुख्यमंत्री पाहिला तर अजूनपर्यंत नाव आहे ते कुठेतरी आलेलं नाहीये, ते नाव गुलदस्त्यामध्ये आहे। प्रत्येक पक्षाकडून महायुतीच्या त्यांच्या पक्षश्रेष्ठींसाठी मुख्यमंत्री पद मिळालं पाहिजे अशा प्रकारची जी मागणी आहे ती करण्यात येते। परंतु त्यापूर्वी जर राजभवनाच्या बाहेर पाहिलं तर मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त आहे तो देखील तैनात करण्यात आलेला आहे आणि याच ठिकाणी मोठ्या प्रमाणात माध्यमांची गर्दी आहे ती या ठिकाणी पाहायला मिळालेली आहे, कारण गेल्या 5 वर्षामध्ये अनेक या ठिकाणी जे भूकंप आहेत, राजकीय भूकंप हे देखील आपण पाहिलेले होते। परंतु त्यानंतर आता महायुतीमध्ये मात्र मोठ्या प्रमाणात त्यांना जे मोठ्या प्रमाणात त्यांचे आमदार आहेत ते निवडून आलेले आहेत, मोठ्या प्रमाणात मताधिक्य त्यांना मिळालेलं आहे। त्यामुळे एक हाती कुठेतरी महायुतीचंच सरकार या ठिकाणी बसेल, परंतु या महायुतीमध्ये असणारे तीनही पक्षातील पक्षश्रेष्ठींना या ठिकाणी त्यांच्या कार्यकर्त्यांकडून मुख्यमंत्री पदाचा चेहरा म्हणून याआधीच अनेक माध्यमांमधून जे घोषित आहे ते करण्यात आलेलं होतं, परंतु हा संपूर्ण निर्णय आहे तो तीनही पक्षश्रेष्ठी आहेत त्यांनी बसून घेतला। परंतु आता केंद्राकडून येणारे निरीक्षक त्यांच्याकडून निरीक्षण केल्याच्या नंतर हा जो चेहरा आहे तो सांगण्यात येईल आणि येत्या काही दिवसांमध्ये आपल्याला मुख्यमंत्री कोण आहेत हे देखील पाहायला मिळतील। परंतु तत्पूर्वी याच राजभवनावरती आता मुख्यमंत्र्यांनी जो राजीनामा आहे तो दिलेला आहे आणि याच्यानंतर आता पुढचे मुख्यमंत्री आहेत ते कधीपर्यंत शपथ घेतात आणि हा नक्की चेहरा कोण असणार आहे हे देखील पाहणं खूप महत्त्वाचं ठरणार आहे। याच ठिकाणी जर पाहिलं तर मोठ्या प्रमाणात आपण गेल्या 3 ते 4 दिवसापासून ह्या कार्यकर्त्यांच्या ज्या मागण्या आहेत त्या देखील पाहिलेल्या होत्या। तर आज सकाळी वर्षा बंगल्यावरती देखील मुख्यमंत्र्यांचे कार्यकर्ते आहेत ते त्यांच्या संपूर्णपणे पाठिंब्यासाठी त्या ठिकाणी जमलेले होते आणि त्यांच्याकडून देखील मागणी आहे ती करण्यात आलेली होती। महायुतीने गेल्या 2.5 वर्षामध्ये खूप महत्त्वाचे निर्णय घेतलेले आहेत, लोक उपयोगी निर्णय घेतलेले आहेत। त्यामध्ये लाडकी बहीण ही योजना सर्वात मोठी योजना आहे, ती सरकारच्या यशामध्ये ठरलेली आहे। त्यामुळे मोठ्या प्रमाणात महिला वर्ग आहे तो मुख्यमंत्र्यांच्या मागे असल्याचं आपल्याला पाहायला मिळाला आणि त्यामधूनच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पुन्हा एकदा मुख्यमंत्री होण्याची जी मागणी आहे ती वारंवार केली जात आहे। परंतु हा संपूर्णपणे निर्णय असेल तो आता या पक्षश्रेष्ठींचा असणार आहे आणि याच पक्षश्रेष्ठींच्या बैठकांमधून या सरकारला आता मुख्यमंत्री म्हणून कोण मिळतंय आणि या मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली कशा प्रकारे राज्याचा गाडा आहे तो हाकला जाणार आहे ते देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे।